₹1100 की इनामी राशि सलीम पटेल साहब की तरफ से। 3 चौके के लिए ₹600, एक 6 के लिए ₹500। एनर्जी 11 टीम के ऑनर सलीम पटेल साहब की जानिब से। उसी तरीके से अरबाज ने जो 6 जड़ा था उसके लिए ₹500 यहां पर दिया जाएगा। मैन ऑफ द मैच में हम देख सकते हैं कैमरा है एक टी शर्ट, साथ ही साथ ये खूबसूरत सी ट्रॉफी और एक सॉफ्ट ड्रिंक की बोतल। क्या बात है। मैन ऑफ द मैच के लिए जो सॉफ्ट ड्रिंक यानी ठंडे की जो 2.5 लीटर की बोतल है वो जहीर शेख साहब की तरफ से, हमारे चिकन वाले जहीर शेख साहब, उनकी जानिब से ये गिफ्ट हम पर प्रदान किया गया है। स्पेशली थैंक्स एमपीएल कमेटी, आपका तहे दिल से शुक्रिया अदा करती है कि आपने जो स्पॉन्सरशिप दी उसके लिए आपका बहुत बहुत। और यस, आप जितनी भी जर्सी देख रहे हैं ये खूबसूरत सी जर्सी स्पॉन्सर बाय एनर्जिया जिम फिटनेस सेंटर, हमारे सलीम पटेल साहब। थैंक यू सो मच सलीम पटेल साहब, आपका प्यार इसी तरीके से इस प्रतियोगिता पे बरकरार रहे, उसके लिए आपका बहुत बहुत हम शुक्रिया अदा करते हैं कि जो आपने स्पॉन्सरशिप दी है टी शर्ट के लिए, उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। शेंडोबा 40+ मास्टर्स ने ये चमचमाती ट्रॉफी आप देख रहे हैं इस प्रतियोगिता के लिए स्पॉन्सरशिप की है। हम 40+ के सभी मेंबर्स का शुक्रिया अदा करते हैं, धन्यवाद प्रकट करते हैं कि उन्होंने ये स्पॉन्सरशिप दी, इसलिए आपका भी बहुत बहुत शुक्रिया। और स्पेशली थैंक्स टू एमपीएल कमेटी कि जिन्होंने इस प्रतियोगिता में हम जैसे कमेंटेटर्स को मौका दिया, हमें इनवाइट किया, इसलिए आपका भी हम धन्यवाद जरूर प्रकट करते हैं। क्या बैटिंग की है टोटो। चलिए नेक्स्ट मैच ऑन होने जा रहा है, दोनों ही टीमें रेडी हो चुकी हैं। ओपनर बैटर्स की जोड़ी विकेटों के बीच में, एक तरफ है गुलाम तो दूसरी तरफ उनका साथ देने के लिए उतरे हैं बल्लेबाजी की कमान पर अल्ताफ। गेंदबाजी की कमान पर है अरमान। अरमान की पहली गेंद आउट ऑफ द ऑफ स्टंप, तेज तर्रार गेंद थी लेकिन ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर। अंपायर का इशारा आता हुआ वाइट बॉल। काफी खूबसूरत सा एक्शन है, बिल्कुल मलिंगा टाइप। अरमान, वेलकम मंगेश दादा, आपला मनापासून हार्दिक स्वागत एमपीएल सीजन 1 मध्ये। स्ट्राइक पर है गुलाम, डेंजर बैट्समैन है, अगर ये खिलाड़ी टिक गया तो मैच में जम गया। और आते ही साथ अपने इरादे दर्शाए, गेंद को खेला है डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी के सर के ऊपर से 4 रन के लिए। प्रॉपर टाइमिंग किया था, बैकफुट पर हटे थे, पावर को जनरेट किया, बैट का फेस ओपन किया, पॉइंट और कवर के बीच में फील्डिंग को सेट किया गया था, लेकिन कवर के खिलाड़ी के सर के ऊपर से ये स्ट्रोक 4 रन के लिए। गुलाम ने इस 4 के साथ अपना अकाउंट ओपन किया है। पहली मैच में कुछ खासा इंप्रेस नहीं किया था, इस वक्त अपनी टीम के लिए रनों को बनाने की कोशिश करते हुए इस बार उसी तरीके का स्ट्रोक का गेंद को खेला है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ। खिलाड़ी दर्शक बनकर देखते रहे, गेंद गई है आउट ऑफ द पार्क। एक और दर्जेदार एमपीएल 4 रन। ब्यूटीफुल स्ट्रोक, ब्यूटीफुल स्ट्रोक।
बैक टू बैक 2 गेंदों पे 2 बड़े हिट लगाकर अपनी टीम को एक अच्छे मुकाम तक के पहुंचाते हुए बल्लेबाज गुलाम काफी अच्छे फॉर्म में है। गुलाम नो डाउट। नेक्स्ट बॉल इस बार ऑन द राइज खेला है, काफी चाबुक स्ट्रोक है, गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क 4 रन के लिए। 3 बॉल 3 चौके। ब्यूटीफुल स्ट्रोक, 3 बॉल 3 चौके लगातार अपने नाम करता हुआ ये बल्लेबाज जिसका नाम है गुलाम। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए लेट कट करना चाह रहे थे, बैकफुट पर जाकर कट किया है, स्ट्राइक को रोटेट किया है सिंगल रन के साथ। इस वक्त गुलाम मन बना चुके थे कि वो सिंगल रन ही लेने का प्रयास करेंगे और सिंगल रन से ही यहां पर अपने आप को संतुष्ट किया। बैट का फेस ओपन नहीं किया। जब आपके बल्ले पर गेंद आती हो तो अटैकिंग बल्लेबाजी ही आपके लिए प्रमुख हथियार मानी जाती है और इस वक्त सिंगल लेकर स्ट्राइक को रोटेट करना ये बात थोड़ी सी गलत होगी। देखिए खाने की फैसिलिटी बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के बाजू में रखी गई है, बिल्कुल स्टेज के बाजू में मंडप में खाने की फैसिलिटी है। जिस किसी को भी खाने का स्वाद चखना हो, खाना खाना हो तो आइए, आपका वेलकम है। हर एक के लिए वहां पर खाने की फैसिलिटी रखी गई है। इस बार बिग हिट बिग हिट बिग हिट, ओहो आउट ऑफ द पार्क। ये आता हुआ दर्जेदार MPL षटकार 6 रन। दर्शकों के लिए भी सुनहरी संधि है, आइए आप भी इंजॉय कर सकते हैं, खाने का आनंद आप भी ले सकते हैं। अगर आपको खाना है, खाने का स्वाद लेना है तो आप आइए प्लीज। आप लोगों के लिए भी ये सुविधा ओपन है। अमित भोईर और योगेश पाटिल, बाला भाई वेलकम, आपका भी स्वागत है। आइए बाला भाई, MPL सीजन 1 में आपका हार्दिक स्वागत। और यस अंडर 18 साल के खिलाड़ी हमारे अमित भोईर, अमित दादा या आपला पण मनापासून हार्दिक स्वागत। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 22 रन, 22 रन्स विदाउट लॉस। पहले बल्लेबाजी करती हुई टीम रजा रॉयल्स। गेंदबाजी की कमान पर आए हैं गेंदबाज शहबाज, जिन्हें प्यार से बाबू कहा जाता है। शहबाज बाबू। चलिए मैच की शुरुआत करनी है, समय हमारे पास कम है क्योंकि हमें बहुत सारे मैचेस कराने हैं। कलंदर वर्सेस रजा रॉयल्स। यस सर, स्टार्ट द मैच। अंपायर लकी। नेक्स्ट बॉल लेकर तैयार बाबू। अपनी ओवर की पहली गेंद हल्के हाथों से खेला है, बिल्कुल गेंद को खेलते हुए नजर आए लॉन्ग ऑफ क्षेत्र में। सिंगल रन, एक रन से ज्यादा कुछ नहीं।
गुलाम ऑन अ स्ट्राइक। गुलाम की अगर बात करें तो नो डाउट पहली मैच में कुछ खासा कारनामा नहीं किया था, लेकिन ये खिलाड़ी इतनी जल्दी हथियार डालने वालों में से नहीं है। दूसरी मैच में अपनी बल्लेबाजी का दबदबा मनाता हुआ ये खिलाड़ी जिसका नाम है गुलाम, फ्रंट फुट पर निकलकर ताकत के साथ नजाकत, और गेंद गई है डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ 6 रन के लिए। प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, ताकत का कॉम्बिनेशन और गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रन। बाबू का स्वागत बड़े जोरदार किया है। एक और बड़ा हिट लगाना चाह रहे थे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए हैं या कर पाए हैं, देखते हैं। कैच हुआ है ड्रॉप, और यहां पर 2 रन दौड़कर पूरे किए। जीवनदान, ये शब्द याद रखिएगा, जब भी खिलाड़ी को जीवनदान मिला है उसने रिकॉर्ड अपने नाम किया है। फॉर एग्जाम्पल हिटमैन, यस, रोहित शर्मा, जिनके नाम डबल सेंचुरी का रिकॉर्ड है कैच ड्रॉप होने के बाद। नेक्स्ट बॉल, इस बार क्रॉस बेटेड स्ट्रोक खेला है डीप लॉन्ग ऑन क्षेत्र में, तेज तर्रा स्ट्रोक था, 2 रन के लिए निकले हैं। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट और 2 रन। देखिए, जो नन्हे मुन्ने बच्चे ग्राउंड के बाहर बॉल के लिए खड़े हैं, बॉल बॉयज का रोल प्ले कर रहे हैं, उनके लिए भी गोल्डन ऑफर है। मोहम्मद भाई की तरफ से आपके लिए एक किट रखी गई है। जिसने भी सबसे ज़्यादा बाउंड्री के बाहर कैच पकड़ी उसे फाइनल डे में किट दिया जाएगा, जिसमें एक ट्रैक, टी शर्ट, शूज अवेलेबल है। इस बार पुल एंड पावरफुल, गेंद गई है डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ, 6 रन के लिए। गुलाम, क्या बैटिंग कर रहे हैं गुलाम। मैंने पहले ही कहा था कि पहली मैच में उनसे पूछा मैंने कि गुलाम आप प्रैक्टिस पे नहीं हो क्या, तो उन्होंने कहा प्रैक्टिस पे तो हूँ, पहला मैच था। चलिए कोई बात नहीं, लेकिन दूसरी मैच में ये खिलाड़ी का कमाल आपको देखने मिलता हुआ। बॉल की व्यवस्था करनी है प्लीज ग्राउंड के बीच। गुलाम अब तक के 29 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। 9 गेंदों का सामना किया है, 29 रन पर बल्लेबाजी करता हुआ ये बल्लेबाज मिस्टर गुलाम। क्या हाफ सेंचुरी का कीर्तिमान गुलाम के नाम होगा? आइए देखते हैं। तेज तर्रार गेंद थी, इनर एज और विकेट का पतंग। ओहो, अब टेंशन, क्योंकि गुलाम जैसे इनफॉर्म बैट्समैन आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए, लेकिन बिल्कुल बैटिंग यूनिट टीम तो नाराज होगी कि क्योंकि गुलाम का विकेट गिरा है, लेकिन सेलिब्रेशन इस वक्त फील्डिंग यूनिट टीम जरूर मनाती हुई, क्योंकि उन्हें पता है ये बड़ी मछली जाल में फंसी है। अगर ये जाल में नहीं फंसते तो फिर बड़ा झटका लग सकता था। बिल्कुल हमारे बीच अमित जी भोईर साहब उपस्थित हैं, उनका स्वागत और सत्कार माननीय श्री मोहम्मद जी वारेकर साहब के शुभ हाथों से हम यहाँ पर करने जा रहे हैं। कौन कहेगा ये 40 प्लस के खिलाड़ी हैं? कोई नहीं कहेगा ये 40 प्लस के खिलाड़ी हैं। अभी भी अंडर 19 के ही खिलाड़ी नजर आते हैं। योगेश जी पाटिल साहब, बेस्ट कीपर कासर बड़ौली क्षेत्र में, एक नामचीन कीपर का रोल प्ले करने वाले और एक बेहतरीन क्रिकेटर योगेश जी पाटिल साहब, उनका भी स्वागत और सत्कार इस वक्त जरूर किया गया है। वही जूस पी रहा है खाली बस। ऐसे में खाना भी डाइजेस्ट नहीं होगा। बैठ रही क्या? आइए सुनते हैं इस इनिंग की कहानी मेरे सहयोगी कमेंटेटर, एक बेहतरीन आवाज के मालिक प्रमोद जी की जुबानी। ओवर टू प्रमोद सर। थँक्यू व्हेरी मच शहजाद भाई, यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला। लगातार 2 बॉलवर 2 विकेट, बॅक टू बॅक 2 विकेट्स आपण पाहत आहेत। अतिशय मात्र सुंदर गोलंदाजी, एका साईडला मोईन गोलंदाजी
मार्कवर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 39 या धावसंख्येवर. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. स्कोर चांगला आहे, नो डाऊट अबाउट इट. प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय रजा रॉयल्स. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर कलंदर 11. या दोन संघांच्या दरम्यान हा सामना क्रमांक 5 आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर ही स्पर्धा MPL अर्थातच मुस्लिम प्रीमियर लीग समाज बांधवांना एकत्रित येऊन या स्पर्धेचा क्लास आणि क्वालिटी जी वाढवली गेली ती वाखाणीजोगे पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू आज ऋणी आहे या स्पर्धेचा. आणि अतिशय सुंदर आयोजन नियोजन पारदर्शकता कशी असावी या स्पर्धेची हे मात्र आतापर्यंत दर्शवून दिलं गेलंय. संघाची धावसंख्या 39, लॉस ऑफ 2 विकेट, 39 रन, 2 विकेट के नुकसान पर. फुलटॉस बॉल यावेळेला हाफ जरूर ऑफ ट्रॅक चेंडू होता, परंतु इथे जर आपण पाहिलं तर फर्स्ट अटेम्प्टला चेंडू सुटला होता. सेकंड अटेम्प्टला चेंडू जरूर कॅरी केला गेला आणि फलंदाज बाद होताना आपण पाहत आहेत. बॅक टू द डगआउट, गॉन. 3rd विकेट डाऊन. तिसरा गडी बाद आणि 39 धावा फलकावर. काय गोलंदाजी केले, जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण करत असताना आपण पाहत आहेत. लगातार विकेटवर विकेट रजा रॉयल या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. मोईन हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. जे आमचे गुणलेखक आहेत शादाब वरेकर यांच्याकडून आपण पाहत आहेत विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल मोईन यांच्यासाठी. आणि किजर वरेकर आमचे गुणलेखक या ठिकाणी आहे, स्कोरर. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. खूप चांगला लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवला. या अगोदर जयवंतजी नाना या नावाने जास्तीत जास्त जनपसंती मिळाली याच पंचक्रोशीतील, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. गुड डिलिव्हरी, सुपर हॅट्रिक बॉल जो होता तो मात्र यावेळेला जरूर बीट झालेत ते फलंदाज. परंतु मोईनची जी गोलंदाजी राहिले जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग, लेंथ अँड लाईनचा राजा अर्थातच मोईन याला आपण पाहत आहेत. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. काय मोईनने गोलंदाजी केले. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण करत असताना षटक क्रमांक तिसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते जवळजवळ 4. आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर थांबलेली आहे परिपूर्णता 39. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल बिटवीन द गॅप मध्ये. MPL चौकार. 4 धावा या चौकाराने संघाची धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलच्या नंतर 5व्या बॉलवर मात्र चौकार पाहायला मिळतोय. म्हणजे चांगली गोलंदाजी मोईनची आतापर्यंत राहिले. अतिशय सुंदर मुस्लिम प्रीमियर लीग एक मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आहे. पहिलं पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये मोहम्मद वरेकर आणि त्यांच्या टीमने जी मेहनत घेतली ती स्पष्टपणे दिसत असताना पाहायला मिळते. पारदर्शकता या स्पर्धेची कशी असावी हे जरूर दाखवून दिले गेले. रात्रंदिवस मेहनत या स्पर्धेला. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग करत असताना स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. GTC चे कॅमेरामॅन यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता. बॅक टू द बॉलर हेड, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड.
ग्रेट शॉट. मुस्लिम प्रीमियर लीग षटकार 6 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. 49 धावा. 49. लॉस ऑफ 3 विकेट. ग्रेट बॅटिंग. काय जबरदस्त कलाम यांच्या बॅटमधून आपण पाहताय. जबरदस्त फटका. एक चौकार एक षटकार. मोहसिन एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे आता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी, कारण उष्णतेचं तापमान जे आहे तीव्रता खूप वाढली गेले. आपण एंडिंगच्या एप्रिल एंडिंगमध्ये येतोय. तर डेफिनेटली कॅपचा जास्तीत जास्त वापर करा. गॉगलचा वापर करा. पाणी जास्तीत जास्त प्राशन करा. आरोग्याची काळजी घ्या. स्वतःच्या जीवाला जपा. राजस्थानवरून नागौर चाचा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. जनाब नागौर साहब, आपका तहे दिल से स्वागत करते हैं और शुक्रिया अदा करते हैं इस प्रतियोगिता में. मुस्लिम प्रीमियर लीग 2024 में आपका तहे दिल से स्वागत है मोहम्मद वरेकर इनके ओर से. पिदा लयरी अर्थातच मामा यांचं पुन्हा एकदा व्यासपीठावर आगमन झालंय. क्रिकेटचे चाहते आहेत आणि या गावावर भरपूर अशी मंडळी आहे त्यांच्यावर प्रेम करणारी, आणि त्यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालंय. मामा, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 49. 49 धावा फलकावर. शेवटचं षटक आहे. कडा जवळजवळ 2:45 वाजण्याच्या सुमारास यानंतर 6वा सामना आपल्या भेटीला येईल. 300 मॅक्झिमम 9 ते 10 सामने झाले पाहिजेत. या हेतूने आपण पाहतायत आजचा शेड्यूल. या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. कोणाचा? नागौर चाचा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि खास करून राजस्थानवरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. तर एकदा जोरदार टाळ्या आल्याच पाहिजेत नागौर चाचा यांच्यासाठी, आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. कोणाच्या हस्ते करतात? सफदर वरेकर साहब यांच्या शुभ हस्ते आपण नागौर चाचा यांचं राजस्थानवरून स्पेशली या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. सदिच्छा भेट दिलेली आहे आणि आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. आप आए बाहर आई. 49. 49 धावा. सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अप्रतिम होता. लॉंग ऑफ मात्र पुढे घेतला गेलाय. संघाची धावसंख्या 50 धावा. 50 कम्स अप. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 50 वर जाऊन पोहोचली गेली. काय टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहत आहेत. मेच्या एंडिंगपर्यंत टेनिस बॉल क्रिकेट आता खेळत राहत आहेत, कारण क्रिकेट हाच आमचा श्वास आहे. क्रिकेट आमच्या रक्तातच आहे. क्रिकेट आमच्या ब्लडमध्ये सातत्याने मात्र वाहताना पाहायला मिळतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज. पाठीमागे चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने 51. 51 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. बॉल फेकून झाले ते 2, आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 51 धावा फलकावर. मुस्लिम प्रीमियर लीग अर्थातच तुम्हा सर्वांची आवडती प्रीमियर लीग. संकल्प खूप चांगला आहे. पहिलं वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये अतिशय शानदार आयोजन या स्पर्धेचं. प्रत्येक खेळाडूने प्रतिसाद दिला या स्पर्धेला. सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेला. लॉंग ऑनचा फिल्डर मात्र लॉंग ऑफमध्ये येता येता जरूर चेंडू कॅरी करू शकले नाहीत, परंतु 2 धावा डेफिनेटली मिळतील. पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 53 रन्स. 53 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 53 धावा फलकावर. 53 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. अरमान पुढे सरसावले होते. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग. कॅचेस विन द मॅचेस. आता अरमान थोडासा पश्चाताप सोसत असेल. त्याचे हात कमरेवर जात आहेत, म्हणजेच थोडासा कुठेतरी पश्चाताप सोसत असणारा
59 रन्स, 59 धावा. 4 बॉलचा एकंदरीत खेळ. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. अनबिलिव्हेबल. 5 बॉलचा खेळ झाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 59, 59 धावा. शेवटचा बॉल आहे. चला, यानंतर होणारा सामना झाकी 11 आणि SAS 11 चॅम्पियन. SAS चॅम्पियन आणि झाकी 11 दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. सामना क्रमांक 6 विजयासाठी 60 रन्स टू विन. 60 रन का लक्ष्य रखा है कलंदर 11 टीम के सामने. रजा रॉयल्स या टीमने 59 धावा कुठल्या आणि 60 धावांचं लक्ष्य. चला, झाकी 11 आणि SAS चॅम्पियन्स नागपूरच्या या आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. या आपण टॉस करूया. त्या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत आणि टॉस आपण त्या ठिकाणी करणार आहोत दोन्ही संघांच्या माध्यमातून. थैंक यू वेरी मच नागौर चाचा, आप आए, बाहर आए, आपका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. और आपके कर कमलों से यहाँ पर टॉस होने जा रहा है. नागौर चाचा राजस्थान वरून खास करून स्पेशल या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. या आपण टॉस त्या ठिकाणी करतोय. यस, कॉइन स्पिन केला जातोय. झाकी 11 संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय आमच्यापर्यंत डिसिजन कळवा. बॅटिंग स्वीकारले. झाकी 11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. तर 60 धावांचं लक्ष्य आणि 60 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याचं या आपण धावतं वर्णन ऐकूया. मीरा भांदेरचा एक गोड आवाज आणि सडेतोड उत्तर देणारा समालोचक म्हणजेच आमचे साथी समालोचक मिस्टर संकेत पाटील या आपण ऐकूया. थँक यू व्हेरी मच प्रमोद. तुम्ही पाहताय मुस्लिम प्रीमियर लीग 2024चं आयोजन. बघा, एका बाजूला आयोजन चांगलं आहे, एका बाजूला क्रिकेट चांगलं आहे, मात्र काही गोष्टी तुम्हाला सुधाराव्या लागतील. कारण थोडंसं लक्ष वेधतो मी. सगळ्या क्रिकेटपटूंसाठी ही सूचना आहे आणि इकडे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांसाठी ही सूचना आहे. लक्षात घ्या, आज आयोजन कमिटीनं सर्वांना भोजनाचा स्वाद घेण्यासाठी निमंत्रण दिलंय. तुम्ही भोजनाचा स्वाद देखील घेताय, मात्र प्लीज एक कळकळीची रिक्वेस्ट आहे, भोजनाचा स्वाद घेतल्यानंतर आपापल्या प्लेट्स जर व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाकल्या तर चांगलं होईल. कारण
ही स्पर्धा फक्त क्रिकेट पुरता नसावी, तर या स्पर्धेची शिस्त, या स्पर्धेची गरिमा अगदी सगळ्यांपर्यंत पोचली गेली पाहिजे. म्हणून एक रिक्वेस्ट आहे, आपण जे काही जेवताय, आपण जे काही खाताय, ती प्लेट्स लगेच जर डस्टबिनमध्ये टाकली तर चांगलं आहे. कारण अजून बरेच जण जेवायचे बाकी असतील, त्यांच्या समोर त्या एकूणच प्लेट्सचा डोंगर नको, किंवा आपापल्या प्लेट्स आपण जर उचलल्या तर निश्चितच एक शिस्तीचा भाग म्हणून, कारण घरात देखील ही गोष्ट आपण करत असतो. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे, थोडीशी काळजी करण्यासाठी ही गोष्ट आहे, रिस्पेक्ट करा. उजेब, ए उजेब, इधर है रजी, किधर है रजी, शोएब, तुम लोग जरा तीनों पीछे मंडप के पीछे चला. थँक्यू व्हेरी मच. हा जरा शिस्तीचा भाग आहे मित्रांनो, कारण आपल्याकडे ज्या वेळा पाहुणे येतात त्या पाहुण्यांची देखील आपण खातिरदारी करत असतो. त्यामुळे ही गोष्ट सांगायची खरंच गरज नाही, मात्र एक गोष्ट वाटली म्हणून ही गोष्ट बोललोय. चला वळूया मॅचकडे. 60 धावांचं लक्ष आहे, आघाडीला बॅटर आहे शहबाज. पहिल्या चेंडू द्रविदा ऑन साइडला उडवलाय, एकच धाव मिळेल. स्ट्राईकला शमी होते, आता नॉन स्ट्राईकला शहबाज जे होते ते आता स्ट्राईकवर गेले. डावखुरे बॅटर आहेत, त्यामुळे पहिले षटक इम्पॉर्टंट आहे. 60 धावा प्रति या एकूणच मॅचमध्ये करायच्या आहेत आणि 15 धावा प्रति षटकामागे करायच्या आहेत. त्यामुळे ही जी रिक्वायर्ड रन रेट आहे, त्या रिक्वायर्ड रन रेटला एवढ्या गरमीमध्ये तुम्ही कशा काय पद्धतीने डील करता किंवा तो पूर्ण करता, या गोष्टीकडे आता लक्ष लागून राहिले. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावीच लागणार आहे. मुस्लिम प्रीमियर लीग 2024 हे आयोजन, मोहम्मद वारेकर अँड कंपनी, अनेक मान्यवरांचा सहभाग. उद्या देखील अनेक मान्यवर या मैदानात येताना दिसतील, सर्वांचं आम्ही स्वागत करणार आहोत. कारण ही प्रीमियर लीग म्हटलं तर अनेक नवीन नवीन टॅलेंट तसेच लिजंड खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही खेळाडू असे आहेत ज्यांची वय वर्ष 50च्या पलीकडे देखील आहे. शाहिद वारेकर यांच्याकडे आम्ही लक्ष वेधतोय. 50 वर्षाचा तरुण आजही मैदानात उभा आहे, त्याचंही करूया स्वागत. काही पारितोषिकांकडे लक्ष वेधतोय, अनेक चांगली पारितोषिके इथे लागली जातात. मात्र प्लीज एक अजून एक रिक्वेस्ट आहे, निगेटिव्ह प्राईज कोणी लावू नका प्लीज. कारण एखाद्या मुलाला कदाचित त्याच्यातून थोडासा धक्का बसू शकतो की एक्झॅक्टली काय घडलंय. आणि अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट की इथे काही सांगण्या अगोदर जी काही अमाऊंट तुम्ही लावता ती अमाऊंट आमच्या समोर आणून ठेवा, म्हणजे त्या गोष्टीची पूर्तता किंवा चांगल्या पद्धतीने आम्ही ती गोष्ट सांगू शकू. फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत फलकामध्ये. हे पॉवर प्लेचं षटक आहे. विजय सरिताचे मैदान आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफीज आपण बघतोय MPLच्या. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यासाठी एअर कूलर सुद्धा आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी एक अफलातून सायकल आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी अजून एक खास पारितोषिक, ते म्हणजे अजमेर टूर त्या एकूणच खेळाडूला केलं जाईल. याचं सगळ्यात जास्त श्रेय जर विधलं तर मोहम्मद वारेकर यांच्याकडे आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. हा फटका अतिशय चांगला आहे, काही धावा जरूर मिळतील इथे, मात्र तो रीच होत नाही आहे बाउंड्री लाईनच्या जवळ. त्या अगोदरच या 2 धावा इथे वाचवल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र इथे बॅकअप खराब होता, थ्रो खराब आलाय आणि कदाचित इथे 4थी धाव देखील पूर्ण होईल. हो ना सुरू आहे, मात्र नाही. 3 धावा फलकावर. साठ करायचे आहेत. डोक्यामध्ये गणित सुरू असतील. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर ही सरासरी बहुतेकदा रीच झालेली आपण पाहतो, खास करून ज्या पद्धतीने वारे वाहत आहेत. उजव्या हाताच्या बॅटरला भरपूर मोठी संधी आहे, फक्त टाइम करायचा आहे आणि धावा पळून पूर्ण करायचे आहेत किंवा मोठे फटके खेळायचे आहेत. मात्र त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल, एवढ्या हिटला बीट करावं लागेल, कारण काय तापमान वाढलंय. हा उकाडा जो आहे ना, तो मागच्या 10 वर्षातला सगळ्यात मोठा उखाडा आपण अनुभवतोय. यावेळेला ऑन साइडला स्टाइलिश फटका आहे. सामीच्या बॅट मधून चेंडू येतोय या डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा, वेलकम रन्स फॉर टीम कलंदर 11.
उकाडा कमी करण्यासाठी भरपूर व्यवस्था इथे आयोजकांच्या वतीने केल्या जाते. आज सकाळच्या सत्रात आपण बघितलं रूह अफजाचं सरबत होतं, त्यानंतर निश्चितच मगाशी देखील आपण जबरदस्त छासचा आनंद घेतोय. ही सगळी व्यवस्था इथे आयोजकांच्या वतीने केली जाते, मनापासून कौतुक आहे. पामच्या मागून टाकले डिलिव्हरी, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने येतो जेल खाली आणि हा जेल टीपला जातोय. सामीला परतावा लागेल. पहिला झटका क्विक टाइम मध्ये बसतोय. संघाची धाव संख्या 10 असताना पहिली विकेट डाऊन. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते आणि हीच गोष्ट अतिशय प्रामाणिक म्हणेन मी, कारण प्रत्येक संघ इथे विजयासाठी झगडणार आहे. आपण बघतोय मुस्लिम प्रीमियर लीग ग्रुप बी आणि ग्रुप ए मधील हे सामने. आता प्रत्येकाला एक नियोजनबद्ध वेळ दिली आहे आणि त्यानुसार हे सामने होताना दिसत आहेत. नवीन बॅटर सुफियान मैदानाच्या आतमध्ये. मात्र धाव संख्या झाली ती म्हणजे 10, अजूनही 50 करायचे आहेत. कलंदर 11 वर्सेस रजा रॉयल हा सामना सुरू आहे. यानंतर झकी 11 वर्सेस SS चॅम्पियन 11 या दोन संघांदरम्यान सामना आहे. नाणेफेक झाली आहे आणि MPL म्हणजे काय, ही स्पर्धा करण्यामागचा उद्देश काय, तर निश्चितच आपल्या मुस्लिम बांधवांना प्लॅटफॉर्म मिळावं. ठाणा बेल्ट मध्ये जबरदस्त टॅलेंट आहे, त्या टॅलेंट मधील आपल्या समाजातील पोरं देखील पुढे यावी यासाठी एकूणच या प्रीमियर लीगचं आयोजन. कारण आज गावागावामध्येच प्रीमियर लीगचं आयोजन होत असतं आणि तिकडचं टॅलेंट बघायला नक्कीच आवडतं. या एकूणच मैदानात देखील सकाळपासून अनेक टॅलेंटेड क्रिकेटपटू आम्ही पाहू शकलो आहे आणि कदाचित उद्या देखील अतिशय चांगले टॅलेंटेड क्रिकेटपटू आम्हाला पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. फक्त इंटर कासा रोडवली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन झालं आणि त्यानंतर 10 संघ निवडण्यात आलेत आणि 10 संघामध्ये जर बघितलं तर जवळजवळ 14 ते 15 खेळाडूंचा स्क्वॉड आहे आणि त्यानुसार 4 षटकांचे सामने आपण खेळतोय. शुभेच्छा आहेत दोन्ही संघांना. करण्यासारखं भरपूर असतं मित्रांनो, मग तर केलं पाहिजे, त्यासाठी नियोजन महत्वाचं आहे आणि मुस्लिम प्रीमियर लीगचं हे नियोजन निश्चितच चांगलं म्हणेन मी. थोडासा वेळ घेत आहे डावखुरे बॅटर. नवीन गोलंदाज आलेत उजेफा. बॅट्समॅनकडे लक्ष दिलं तर निश्चितच आपण शहबाज यांना पाहू शकतो, ज्यांना प्रेमाला लारा म्हटलं जातं. मात्र इथे थोडंसं टेक्निकली साऊंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र अगोदर जातोय, बॅट नंतर येते, चेंडू निर्धाव. ब्रायन चार्ल्स लारा मोठं नाव आहे, काय विक्रम केलेत त्या माणसानं, अगदी न भूतो भविष्यती. एवढा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे एज दिसून येते. एक धाव जरूर मिळेल, मात्र या एका धावेने मोठा इम्पॅक्ट होणार नाहीये. कदाचित इथे येत असताना मला अजूनही वाटलं होतं की या MPL मध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आपल्याला पाहायला मिळेल का. आणि बघा इथे शहबाज विषयीची माहिती मिळते की एका दिवसात त्यानं 500 धावा सुद्धा बनवलेत. क्या बात आहे, म्हणून त्याला ब्रायन लारा म्हटलं जातं. कारण फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ब्रायन लारानं 500 धावा केलीत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यांनी 400 धावा जमवलीत. भरपूर विक्रम आहेत. नेक्स्ट बॉल, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, पुल करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग बाय उझीफा. पहिल्या सामन्यात देखील तो मॅन ऑफ द मॅच होता, म्हणून ती मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट अफलातून कलर आहे, कौतुक आहे. NP स्पोर्ट्स, नितीन पांडुरंग वारे, प्रवीण पांडुरंग वारे, NP गारमेंट्स अँड स्पोर्ट्स, मायदर ईस्टचं हे शॉप आपल्याला पाहायला मिळतं.
आणि कासारवल्लीवर विशेष प्रेम आहे NP स्पोर्ट्सचं. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी इथे चांगला फटका आहे. चेंडू गॅप मध्ये जरूर आहे. मोठा फटका येईल. लेट्स सी द अंपायर डिसिजन. एक्झॅक्टली काय घडलंय. 4 धावा. गुड शॉट. याच फटक्यांची गरज आहे आणि असे फटके जर बसले तर ही धावसंख्या करायला हरकत नाहीये. कारण अजूनही जर विचार केला तर या षटकातील अजून 2 चेंडू यायचे बाकी आहेत. मात्र 14 चेंडू आणि 45 धावांची अजूनही गरज आहे. काउंटडाऊन सुरू झालाय. 14 चेंडू 45 धावा. या मॅच मध्ये बरंच काही बाकी आहे. मात्र फटके येणं गरजेचं आहे. ते म्हणजे बॅटिंग लाईनअप कलंदर 11 साठी. हा फटका चांगला आहे. मात्र किती धावा मिळतील इथे. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले आहेत. गुड कलेक्ट अँड थ्रो. गुड क्रिकेट. एकच धाव. ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग तुम्ही सर्वांनीच पाहिली होती. टॅप बॉलचा वापर केला होता. ती 2 षटकं किती इम्पॉर्टंट असायची हे आपण पाहू शकलोय. मात्र ते वेगळं क्रिकेट आहे. ॲडजस्टमेंट करावी लागली बऱ्याच खेळाडूंना. मात्र काय जबरदस्त मालामाल झालेत आपले खेळाडू. त्यामुळे या प्रकारच्या प्रीमियर लीग सामन्यामध्ये तुम्हाला संधी आहे तुमचं नाणं खणखणीत वाजवण्यासाठी. प्लॅटफॉर्मचा वापर करा एवढंच मी म्हणेन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव. षटकं संपली. 2 धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 16. या घडीला धावसंख्या दिसायला पाहिजे होती 30च्या घरामध्ये. धावसंख्या 16 दिसते. त्यामुळे संघ भरपूर मागे आहे. व्हेरी गुड बॉलिंग बाय हुजेफा. फक्त 6 धावा खर्च केल्या. वेल बोल्ड. आता शेवटचे 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. आहे का कोण जॉनी बेअरस्टॉ. आहे का कोण शशांक सिंग. काल 262 धावा IPL मध्ये चेस झाल्या. विकेट किती बॅटर फ्रेंडली होती हे आपण पाहिलं. आणि काल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या विकेटवर ड्यू देखील नव्हतं. आणि असं असताना देखील ती धावसंख्या चेस केली. काय जबरदस्त फ्लेअर बॅटिंग पाहायला मिळाली ती म्हणजे शशांक सिंगच्या माध्यमातून. मात्र या IPL मध्ये बरेच विक्रम झालेत. ह्या IPL म्हणजे जबरदस्त विक्रमांची स्पर्धा आपण पाहू शकतोय. सगळ्यात जास्त धावा, सगळ्यात जास्त षटकार, सगळ्यात जास्त शतकं, सगळं काही पाहायला मिळतंय IPL मध्ये. मात्र या IPL नी तुम्हाला आम्हाला काय दिलंय तर बऱ्याच जणांना 49 ची टीम दिले. बऱ्याच जणांना 59 ची टीम दिले. आज एकाने फेसबुकला फोटो टाकला होता की IPL मध्ये ड्रीम 11 मला बाईक लागली. मला भरपूर आनंद झाला. यावेळेला हा चेंडू नो बॉल घोषित केलाय पंचांनी. इट्स अ नो बॉल. जास्त बाहेर टाकलाय कारण रिटर्न क्रीजच्या जर तुम्ही चेंडू बाहेर टाकत असाल तर तो नो बॉल असेल. ही गोष्ट पंचांनी हरलंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या अजूनही 17च्या घरात आहे. 43 धावांची अजूनही गरज. यावेळेला लाईन चेक करावी लागेल. वाईटचा इशारा. इथे वारंवार अवांतर चेंडू येत आहेत. कदाचित फ्रेश मँगो ज्यूस त्याला पाहिजे असेल. आमचा एक विक्रेता इथे आलाय जिसके पास फ्रेश मैंगो जूस मिलेगा. क्या बात है भैया जी. आपका भी स्वागत है. यावेळेला आडवा पट्टा. अगदी आडवा पट्टा म्हणू शकतो या फटक्याला. मात्र इथे आता एवढे एफर्ट का द्यावे लागलेत याचं कारण तिथे मोहसिन आहे. लातुरी पॉवर आज काय चालत नाहीये. लातूरला सगळ्यात जास्त चांगलं काय मिळतं हे मोहसिनला विचारावं लागेल. बिर्याणी का. यस मोसंबी नो डाऊट. कारण त्या परिसरात गेलं तर तुम्हाला या गोष्टी मिळतील. मात्र लातूरचा भूकंप कोणी विसरणार नाही. कदाचित मोहसिन देखील त्यावेळेला तिथे असेल. नव्हता तो. किल्लारी कोण विसरेल ती घटना. डाऊन द ग्राउंड. चांगला फटका आहे. मात्र इथे शाबाजला मोठे फटके खेळावे लागतील. गुड कलेक्ट अँड थ्रो. एकच धाव.
भाई किसी को अगर गोला चाहिए तो गोला ले लो, किसी को जूस चाहिए तो जूस ले लो, लेकिन बल्लेबाजी में दम दिखाओ, क्योंकि ये रन अब बहुत बड़े बन चुके हैं। अभी यहाँ पे अगर 6 मारोगे तो 500 रुपया कमाओगे। ताहिर वरेकर की तरफ से ये इनाम दिया जाएगा। कम ऑन सुफियान, ये गेंद अच्छी है, बहुत ही लाइन अच्छी थी, अच्छी फील्डिंग, वहां पे ज्यादा रन नहीं मिलेंगे। ये रन से अगर देखा जाए तो हमारे जो स्कोरर बैठे हैं उनको बार बार पेन चलाना होगा, लेकिन वो चाहते कि मैं बड़े अंक लिखना चाहता हूं। अब बड़े अंक लिखना चाहते तो बड़े बड़े शॉट्स आने जरूरी होंगे। क्या ये तब्दीली इस मैच में होगी? लेट्स सी। इस बीच ये गेंद, इसकी लाइन चेक होना जरूरी है। वाइट, थैंक यू अंपायर। जीटीसी लाइव टेलीकास्ट जबरदस्त चल रहा है। हवा के झोंकों को भी अपने कैमरे में कैद करते हुए जीटीसी। इस बीच बड़ा शॉट लगाने का प्रयास, बल्ला और गेंद, इसमें थोड़ा सा अंतर, लेकिन बैटर को चाहिए कि ये ओवर खत्म होनी चाहिए थी, लेकिन नहीं भाई, तू खेलता रहे। थोड़े से रन और बनाने हैं। 8 गेंदे 35 रन, मतलब 8 गेंदों में 6 छक्के मार